नमस्कार क्रिकेटप्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? भारतामध्ये कसोटी सामना चालू आहे. जूनचा महिना आहे. 35-38 डिग्रीचं टेम्परेचर आहे. फ्लॅट विकेट आहे. फलंदाजांचं राज्य आहे. परंतु दुसऱ्या दिवशीच्या खेळाचं वर्णन करत असताना दोन बॉलर्स हिरो झालेत. पहिला होता मोहम्मद सलीम, अफगाणिस्तानचा फास्ट बॉलर, आणि दुसरा भारताचा पदार्पण करणारा मानव सुतार. आणि त्यांच्या कामगिरीबद्दल आणि थोडंसं बॅटिंग, थोडंसं अंपायरिंग, थोडंसं DRSबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. अजिबात कुठे जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. इतकी भयानक गरमी आहे, म्हणजे रस्त्यावर जाणवते त्याच्यापेक्षा मैदानामध्ये 2 डिग्रीनी टेम्परेचर जास्त असतं. कारण सिमेंटचं स्टेडियम असतं आणि त्याच्यामध्ये अक्षरशः मॅच खेळवली जाते. लांबनं मैदान हिरवंगार जरी दिसत असलं तरी आजकाल बहुतांशी मैदानाची खालची माती नसते तर रेती असते. या सगळ्याच्या परिणामाने 2 डिग्री टेम्परेचर मैदानामधलं जास्त असतं. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा बॉलर चांगली कामगिरी करतात तेव्हा त्यांना अक्षरशः सॅल्यूट ठोकासा वाटतो. आज खरोखर अफगाणिस्तानच्या मोहम्मद सलीमचं मला खूप कौतुक वाटलं. त्याचं कारण 6 फुटापेक्षा जास्त उंचापुरा हा बॉलर भारतामध्ये पहिल्यांदा खेळतोय, कसोटी सामना खेळतोय. समोर तगडे बॅट्समन आहेत. शुभमन गिल, रिषभ पंत हे आज खेळत होते. नंतर ध्रुव जुरेल आलेला होता, वॉशिंग्टन सुंदर होता. हे सगळे असतानासुद्धा त्यांनी एका बाजूनी काय कन्सिस्टंटली बॉलिंग केली आहे. जिथे मोहम्मद सिराज किंवा आपले फास्ट बॉलर 2-3 ओव्हरनंतर थांबवले जात होते, त्याची गरज नव्हती कारण भारताकडे उत्तम स्पिनरसुद्धा आहेत. परंतु या कंडिशन्समध्ये सलग 6-6, 7-7 ओव्हरचा स्पेल टाकणं प्रचंड अवघड आहे आणि ते मोहम्मद सलीमने करून दाखवलं. कन्सिस्टंटली त्यांनी सीम हिट केली. या सामन्यासाठी जो बॉल वापरला जातो तो SG टेस्ट नावाचा बॉल वापरला जातो, ज्याची सीम चांगली बोटांना लागते. तुम्ही जर का त्या सीमवरती कन्सिस्टंटली बॉल टाकू शकला तरच तुम्हाला थोडीशी मदत होते. अशी स्वतः वॉशिंग्टन सुंदरनी मोहम्मद सलीमचं कौतुक करताना म्हणलं आणि या पठ्ठ्याने तेच करून दाखवलं. शुभमन गिल सकट त्यांनी 6 फलंदाजांना, भारतीय फलंदाजांना आऊट केलं आहे. त्यामुळे वेल बोल्ड मोहम्मद सलीम. भारताच्या बॅटिंगमध्ये कमतरता नव्हतीच आणि भारतीय संघ मोठा स्कोर उभारणार हे अगदीच उघड होतं. 550चा पुढचा टप्पा भारतीय संघाने अगदी सहजी पार केला आणि ह्याच्यामध्ये खरंच एक वेगळा रिषभ पंत बघायला मिळाला. कारण त्याला आत्ता मिरची लागली आहे. सुनंदन लेले स्टाईलमध्ये सांगतो, मिरची लागली आहे. त्याची संघातली जागा धोक्याची आहे अशातली गोष्ट नाही टेस्ट टीममधली, परंतु बाकीच्या टीममधनं मात्र त्याला बाजूला केलं गेलं, ही त्याला मिरची लागली आहे. त्यामुळे डोकं खाली घालून त्यांनी बॅटिंग केली आणि ही बॅटिंग करत असताना 80 धावा त्यांनी उभारल्या. हा पठ्ठ्या 80 ते 100मध्ये का आऊट होतो मला कळत नाही. 8 वेळा तो 80 ते 100मध्ये आऊट झाला आहे. आजसुद्धा संयम ठेवला आणि नंतर उधळला आणि 80 धावांचा टप्पा पार झाल्यानंतर झेलबादून तंबूमध्ये परतला. वॉशिंग्टन सुंदरनी मात्र हाती आलेल्या संधीचं परत एकदा सोनं केलं. नाबाद अर्धशतक झळकवलं, भारताला 550चा टप्पा ओलांडून दिला आणि त्याच्यानंतरच शुभमन गिलनी डाव घोषित केलेला आहे. आणि हा डाव घोषित केल्यानंतर एक विचार असा होता की भारतीय गोलंदाजांना आज भरपूर वाव पण मिळावा, त्याच्याचबरोबर विश्रांती पण मिळावी आणि तिसऱ्या दिवशी फ्रेश येऊन बॉलिंग करता यावी. अफगाणिस्तानचे बॅट्समन थकलेले होते. त्याचं कारण 127 ओव्हरची फिल्डिंग ही त्यांनी केलेली होती आणि अशा थकव्यानंतर फलंदाजीला येणं आणि भारताच्या चांगल्या बॉलर्सना तोंड देणं ही सोपी गोष्ट नव्हती. ते करत असताना काही चुका या खरोखर झाल्या आणि मला कौतुक वाटलं ते दुसऱ्या हिरोचं, मानव सुतारचं. गेले काही वर्ष हा पठ्ठ्या प्रथम श्रेणीच्या क्रिकेटमध्ये भरपूर चांगली कामगिरी करतोय, म्हणून त्याला आज पदार्पणाची संधी मिळालेली आहे. आणि त्याच्यावरती क्रिकेट देवसुद्धा आज बहुतेक खुश होता कारण पठ्ठ्याला पहिल्या ओव्हरमध्ये विकेट मिळालेली आहे.
त्याच्यानंतर रहमत शाहचा एक सन्माननीय अपवाद सोडला तर बाकीच्या अफगाणिस्तानच्या खेळाडूंना संयम ठेवता आला नाही, तेवढं स्किल त्यांच्याकडे नव्हतं आणि त्याचा फटका त्यांना सहन करायला लागला आहे. कारण तुम्ही जर का आजच्या खेळाकडे नजर टाकली असती तर तुम्हाला कळेल रहमत शाह नाबाद 43, बाकी सगळे फलंदाज खेळले आणि आऊट झाले, खेळले आणि आऊट झाले. 3 बॅट्समन मानव सुतारनी ऑलरेडी आऊट काढलेले आहेत आणि 2 बॅट्समन जे आहेत ते प्रसिद्ध कृष्णाने आऊट काढलेत वेगवान बॉलिंग टाकून. भारताच्या हातामध्ये अजूनही 450 धावांची आघाडी आहे. दुसऱ्याच दिवशी भारतीय संघाने या सामन्याच्या दोऱ्या आपल्या हातात घेण्याची तयारी दाखवलेली आहे. तिसऱ्या दिवशी हा सामन्याची संपायची शक्यताही नाकारता येत नाही जर अपेक्षित लढत ही अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी दिली नाही तर. मला अजूनही अपेक्षा आहे की कदाचित आज या थकावटीतनं विश्रांती घेऊन दुसऱ्या डावामध्ये म्हणजे मी दीड डावामध्ये म्हणेन अजून, कारण या डावातल्या सुद्धा निम्म्या फलंदाज बाद होणे हे बाकी आहे. त्यामुळे विश्रांती घेऊन जेव्हा अफगाणिस्तानचे फलंदाज मैदानात उतरतील तिसऱ्या दिवशीच्या खेळासाठी तेव्हा ते जरा जास्त लढत देतील एवढीच माझी अपेक्षा आहे. आता काही गोष्टी वेगळ्या गोष्टींबद्दल बोलतो सामन्याबद्दलच्या, आणि ते म्हणजे अंपायरिंगचे डिसिजन्स. कारण या सामन्यामध्ये एलबीडब्ल्यू म्हणा, कॉडबियनचे निर्णय म्हणा, हे अंपायर्सला कळलेले नाहीत. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की ती चूक अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी सुद्धा केली. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा दुवा ठरतो हा विकेटकीपर एलबीडब्ल्यूचा DRS निर्णय घ्यायचा की नाही हे कॅप्टनला बरोबर सांगू शकतो, कारण तो विकेटच्या मागं उभा असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉट बिहाइंडसारख्या निर्णयामध्ये विकेटकीपरलाच परत भूमिका बजावायला लागते. म्हणून DRSला धोनी रिव्ह्यू सिस्टीम म्हणतात, कारण धोनीचे 10 पैकी 9 DRS हे बरोबर ठरतात. त्याच्या उलट आज अफगाणिस्तानच्या विकेटकीपरनी केलेलं आहे. आपल्या संघाला त्यांनी अडचणीत टाकलं आहे. कारण तुम्ही बघा काल KL राहुल आऊट होता, याला कळलं नाही, अंपायरलाही कळलं नाही. आजसुद्धा रिषभ पंत आऊट होता, या विकेटकीपरलाही कळलं नाही, अंपायरला कळलं नाही. स्वतः शुभमन गिल LBW होता, अंपायरला कळलं नाही आणि या विकेटकीपर पठ्यानी DRS घेण्यासाठी आपल्या कॅप्टनला सांगितलं नाही. अनुभवाची कमतरता आहे, पण ऑब्झर्वेशनची सुद्धा कमतरता आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. अंपायरचा सुद्धा बरोबर असू देत, चूक असू देत, प्रत्येक निर्णय हा नंतर तपासला जातो. त्यामुळे या सामन्यातली आत्ताच्या घडीला कमी म्हणजे मॅच अजून अर्धवटच आहे, अर्धाच सामना संपलेला आहे, पण अंपायरिंगच्या डिसिजनवरनं ही थोडीशीच बोलाचाली होणार आहे. कारण कधी कॉडबिहाइंड कळत नाही जेव्हा प्रेक्षागृह भरलेलं असतं, मैदानामध्ये खूप आवाज असतो, ती तर गोष्ट इथं नाही आहे. परंतु अंपायरला ही गोष्ट कळलेली नाही आहे, ही गोष्ट दुर्दैवाची मानायला लागेल आणि त्याचा फटका जो आहे तो अफगाणिस्तान संघाला बसलेला आहे. ह्याच्यातनं अफगाणिस्तान संघ काय शिकणार, विकेटकीपरला या गोष्टी कशा शिकवणार हे बघायला खूप मजा येणार आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीचा खेळ संपत असताना दोऱ्या भारतीय संघाच्या हाती आहेत. बॅट्समन नाही तर बॉलरनी आज कमाल करून दाखवली आहे. मोहम्मद सलीम आणि मानव सुतारच्या कामगिरीचं कौतुक करायला लागेल. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल मला नक्की सांगा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.